विठ्ठला 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 विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई कुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहेयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी पडित से तूटी जन्म व्याधी न पाययाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळे सागरी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाडळे लोक भवसिंधू से बांधिला से तुझेने अनाथा दिनाकारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वहे श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागे ती दिव्य लोकांसी नेली ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सस्वेंद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्धमते प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी दोजी आर्ता विनव वाग्विलासिनी जय चातुर्या कला कामिनी जय श्री शारदा विष्णुनी नमस्कार जय तारिलो हा संसार गुरु मनोरी विशेष विवेका
प्रगटे महानिधी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवतु असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. आज शासनाच्या तर्फे आजची जी शिवजयंती आहे ही आहे 396वी शिवजयंती आहे. आणि असं म्हणतात की महाराजांनी 16व्या वर्षी प्रथम किल्ला जिंकला आणि हयातीत त्यांनी 395 किल्ले जिंकले. त्यांच्या दफ्तरी अशी नोंद आहे की महाराजांनी 395 किल्ले त्यांनी जिंकले. आणि त्यांचं आयुष्य पण जास्त नव्हतं, त्यांना 50 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. आणि हिंदवी स्वराज्याची जी कल्पना आहे ती त्यांनी स्थापन केली. त्याच्यामुळे त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा. आणि आपण आता आपल्या अभ्यासाकडे वळू. आजचा अभ्यास आहे आपला 46 क्रमांकाचा श्लोक आहे आणि ओव्या आहेत 260, 261, 62 आणि 63 आहे की नाही, बरोबर ना. आता घरोघरी ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आता जो श्लोक आहे 46वा तो मी बोलतो अगोदर, माझ्यानंतर आपण म्हणायचं. यावानर्थ उदपाने यावानर्थ उदपाने यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुतोदके सर्वता संप्लुतोदके सर्वता संप्लुतोदके. आता तो मी परत म्हणतो, मग नंतर माझ्या मागे म्हणा. यावानर्थे उदपाने सर्वता संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु तावान सर्वेषु वेदेषु तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानताः ब्राह्मणस्य विजानताः ब्राह्मणस्य विजानताः. परत तुम्ही ते म्हणतो ते मागे बघा. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानताः. आता मी पूर्ण श्लोक म्हणतो आणि मग माझ्यानंतर आपण म्हणायचं. यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानताः. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला असं सांगितलंय, ब्राह्मण्यस्य विजानता म्हणजे ज्ञानी पुरुष काय असतो. ज्ञानी कोणाला म्हटलेलं आहे, सांसारिक जी चलाकी आहे त्याला नाही ज्ञानी म्हटलंय. तर ज्ञानी कोणाला म्हटलंय, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलंय. आणि ब्राह्मणाचाच अर्थ आहे ज्ञान. भगवंत काय म्हणतात की जो ब्रह्म जाणतो पण तो काय करतो, तो वेदाचा अभ्यास करतो. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. तर पहिलं बघा काय बोलतात,
यावनर्थे उदपाने, म्हणजे छोटा तलाव. छोट्या तलावामध्ये किती पाणी असतं? थोडं पाणी असतं. आणि पुढे काय म्हणतात? सर्वता संप्लुतोदके, आणि एक बाजूला मोठा तलाव असतो, आहे की नाही? मग मोठा तलाव जर का तुम्हाला उपलब्ध असेल तर तुम्हाला छोट्या तलावाची गरज आहे का? नाही का? मोठा परमार्थ तुम्हाला भेटला. मग संसार म्हणजे कसं आहे, ज्याला चांगली गोष्ट मिळाली तो फालतू गोष्ट घेत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी एकदा त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेलो होतो. तर नेमकी ना काय होतं, त्यावेळेला निवृत्तीनाथांची यात्रा होती. तर निवृत्तीनाथाला यात्राला जवळजवळ 2-3 लाख वारकरी येतात तिथे. आणि तुमच्या आमच्यासारखे त्यांना माहीत नसतं, बाहेरच्या लोकांना. ते ज्योतिर्लिंग जेव्हा फिरतात ना, इतना तोबा गर्दी. एवढी गर्दी. ते एक सरदारजी माझ्याकडे होता, माझ्या बाजूला, म्हणजे मी तिथे होतो ते. आणि त्यांनी मला म्हणे, काय मैं वो पैसा मांग रहा है. ठीक है, मैं पैसा भी देने को तैयार है ये अंदर जाने के लिए, लेकिन ये कुछ भी मांग रहा है बोलते हैं. अभी भगवान के लिए, अभी हम लोग पंजाब से आए हैं. तो मैं म्हटलं ठीक है, अभी उनका उतना ही पेट है, उनको पेट है ना, उनका भी पापी पेट है. म्हटलं ठीक है. तो बोलतो यार मैं अभी स्विट्ज़रलैंड जाके आया. मला म्हणे, उसमें एक सोने का चैन एयरपोर्ट में गिरा था. किसी ने, उनको फुर्सत नहीं है ये उठाने को फुर्सत नाही. म्हणजे त्यांना जर का एवढा अवेलेबल आहे, काय ते त्यांच्या दृष्टीने, काय आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, पण त्यांच्या दृष्टीने किरकोळ आहे. तसं जो ब्राह्मण जो आहे, ब्रह्म जाणणारा, त्याला जर का ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, देवाचं ज्ञान साक्षात झालं, तर तो छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत, असं भगवंत असं म्हणतो. मोठा तलाव त्याला भेटला आहे. बघा काय भगवंताची सांगण्याची दृष्टांत कसा आहे बघा. आणि तावान सर्वेषु वेदेषु. आता वेदामध्ये बऱ्याच प्रयोजन आहे, बऱ्याच गोष्टी सांगितल्यात तुम्हाला. आपण कालचा विषय झाला, सत्व, रज आणि तम, या तिन्ही गोष्टी वेदामध्ये आहेत. पण आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. तुमची काय कॅपॅसिटी आहे बघा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जे येतं ते मला नाही येणार, जे मला जे येतं ते तुम्हाला येणार नाही. प्रत्येकाची स्किल वेगवेगळी आहे. आणि याच्यामध्ये भगवंत असं म्हणतायत की जेव्हा त्याला देवाची प्राप्ती होते तेव्हा त्याला संसाराच्या गोष्टीचे काय होते, आस राहत नाही. त्याला माहिती आहे ह्या गोष्टी मिळाल्या आज, पण ते उद्या जाणार आहेत. तुकोबारायने एका ठिकाणी म्हटलंय, हारी आला आता मग कैसे भय चिंता. आता देवच आमच्या हातात आलेला आहे, तर मग कसली भीती आहे. म्हणजे बघा, ज्ञानी पुरुषाला ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर तो काय करतो, क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष देत, असं या भगवंतांना यांच्यामध्ये सांगायचं आहे. तर आता आपण हां, याच्यामध्ये ज्ञानाची सर्वोच्च म्हणजे स्थिती भगवंताने सांगितली आपल्याला. सर्वोच्च ज्ञान या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे भगवंताने. आणि याच्यामध्ये ज्ञानोबराय काय म्हणतात बघा. आता ते पटवण्यासाठी त्यांनी दोन दृष्टांत दिलेले आहेत, पुढे आपल्याला येईल. आता ते 260 क्रमांकाची ओवी मी वाचतो, आपल्या मागे म्हणा आणि मोठ्याने म्हणा. आज आवाज आहे बघा, त्याच्यापेक्षा डबल आवाज आला पाहिजे. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हिता पुले तेची घेपे. म्हणजे वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्या. वेदामध्ये भरपूर गोष्टी आहेत वेदामध्ये, परंतु त्याचं सार नामच आहे.
भगवंताचं एक तर नाम घेतलं ना तुम्ही बस. आणि नाम कसं आहे, सुलभ आहे, कोणालाही घेता येईल, कधीही घेता येईल. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उदरती, दोन्ही पक्ष उदरतात. एक स्त्रीच्या बाजूचा पण आणि पुरुषांच्या बाजूचा पण. जी स्त्री आपल्याकडनं बाहेरून आलेली असते पत्नी म्हणून, तिच्याही कुळाचा उद्धार होतो आणि आपलाही उद्धार होतो नामाने. बघा 28 अभंगाचा 27 अभंगाचा हरिपाठ आहे. एक चरण नवऱ्याने म्हटलं समजा, यजमानाने, आणि दुसरं चरण मालकिनीने म्हटलं. हाच परमार्थ आहे, सोप्पा. त्याच्यासाठी काही कुठं कर्मकांड करायची तुम्हाला गरज नाही, असं भगवंत म्हणतायत. पुढे बघा, आता ज्ञानोबारा याच्यासाठी दृष्टांत आपल्याला देतात. काय दृष्टांत आहे बघा. जैसा प्रगटलिया गबस्ती अशेष ही मार्ग दिसती, परी ते तुले ही काय चालजती सांगे मज. म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतायत की सूर्याचा उगम झाला. गबस्ती म्हणजे सूर्याचा सूर्योदय झाल्यानंतर अनेक वाटा दिसतात आपल्याला. मग सगळ्या वाटाने आपण जातो का? आपल्याला जिथे जायचं आहे तेच वाट आपण पकडतो. त्याप्रमाणे वेदामध्ये असंख्य कर्मकांड सांगितलेले आहेत तुम्हाला, परंतु तुम्हाला जे झेपेल ते तुम्ही करा. सर्व कर्मकांडाचे जे चांगलेच आहेत, त्याच्यात वाईट काहीच नाही, पण तुमची की कॅपॅसिटी आहे ते असं एखादं म्हणतात ना, सरड्याची झेप कुंपणापर्यंत. आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं आहे. आता हा दृष्टांत झाला, बरोबर की नाही. आता पुढच्या ओवीला परत एक दृष्टांत दिला ज्ञानोबारायाने. तो बघा काय, का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आता तुम्हाला माहिती आहे, ह्या पृथ्वीवर 70% पाणी आहे साहेब, आणि 30% जमीन आहे. एवढं पाणी आहे, आपण एवढं घेतो का? आपण आपल्या पिण्यापुरतं घेतो आणि आंघोळीपुरतं घेतो पाणी. तसंच आहे वेदामध्ये आघात ज्ञान आहे, पण मग आपण आपलं आयुष्य नाही पुरायचं आपल्याला वेदाचा अभ्यास करायला. आता बघा, ते रेखेंनी ते वेदाच्या ऋषा म्हटल्या, ते किती अवघड आहे. त्याचा उच्चार, त्याचा श्वास, हे सगळं अवघड आहे. वेदाच्या वाटेला आपण आपला सामान्य माणूस नाही जाऊ शकत, पण वेदाचा जो सार आहे, नाम, भगवंताचं नाम, ते आपण मात्र घेऊ शकतो. म्हणून संतांचा एक अट्टहास आहे की माझ्या विठोबाचा नाम अट्टहासेने घ्या, असं तुकोबारा आपल्याला म्हणतात. आता हे समजलं का? उदकमय सकळ म्हणजे संपूर्ण पृथ्वी उदकाने भरलेली आहे, परंतु आपण केवढं घेतो? आपल्याला जेवढं लागेल, एक बादलीभर सकाळी पाणी आंघोळीला आणि पिण्यापुरतं आणि स्वयंपाकापुरतं, आहे की नाही? तसंच वेदामध्ये आहे. वेदामध्ये भरपूर गोष्टी आहेत, पण आपण काय घ्यायचं? आपल्याला झेपेल एवढी घ्यायची. पुढे बघा, तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित जे स्वीकारती शाश्वत जे. म्हणजे ज्ञानी जो पुरुष असतो तो काय करतो? वेदाचा अभ्यास करतो, परंतु त्यातली जी शाश्वत गोष्ट आहे त्याचाच तो काय करतो? स्वीकार करतो. आणि जे नाशिवंत ज्या गोष्टी आहेत, सांसारिक ज्या गोष्टी आहेत, त्याचा तो ते जमावण्याचा तो काय करतो? टाळतो. कारण त्याला माहिती आहे हा एक नाही आपल्याला घेऊन जाता येणार नाही,
मी तुम्हाला मागे एक ट्रकच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं, ते तुम्हाला सांगितलं होतं, तर तुम्ही विसरला असाल तर परत एकदा सांगतो. पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा. आणि त्याच्या पुढे असं लिहिलं होतं, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. तर मला सांगा, ह्या ज्या गोष्टी नाशिवंत आहेत, परंतु सगळं आयुष्य आपण त्याच्याकडे खर्च करतो. पैसा हा महत्त्वाचा आहे, पण अति महत्त्वाचा नाही. आणि आता पैसाच देव झालेला आहे. तुम्ही कुठल्याही देवस्थानात जा, त्या पुजाऱ्यांचं देवाकडे लक्ष नसतं. बघा, शासनाची पूजा होते विठोबाची आषाढी महिन्यामध्ये, आणि त्याचा फोटो सेशन असतं, 2-3 फोटो येतात पेपरमध्ये. देवाकडे कोणच बघत नाही. हा, सगळे कोण बघतात? फोटोग्राफर. कारण देवाचं कोणाला पडलंय हो? अहो, तुकोबाने एका ठिकाणी म्हटलंय, जीवना वेगळी मासोळी तुकाच ऐसा तळमळी. आता हे आपल्याला हास्यास्पद वाटणार आहे, परंतु ज्याचं सर्वस्व त्याने, बघा, जन हे दिल्या घेतल्याचे, त्यांना समजलं महाराजांना. आपल्यालाही समजतं, पण आपण दुसऱ्या दिवशी लगेच म्हणतो जाऊ द्या रे, चालायचं ते. बघा, महाराजांनी मोठी क्रांती केली. त्यांनी वह्या ज्या पहिल्या, त्यांना 2दा वह्या बुडाव्या लागल्या. एक संसाराची ओवी त्यांनी बुडवली, आणि दुसरी गाथा म्हणून. संसार बुडवला ना तर त्यांना दुःख नाही झालं एवढं विशेष, पण गाथा बुडवायला त्यांना मात्र दुःख झालं. आणि संसार त्यांना वाटलं की मी ह्या संसारामध्ये, चिंतीमध्ये, म्हणजे हिशोबामध्ये मी राहिलो ना तर मला ही निर्मिती नाही करता येणार. किती आपल्यासाठी त्यांनी, म्हणजे बघा, ती बायको काय म्हटली असेल त्यांना. आज आपल्या पत्नीला आपण जर का काही दिलं नाही तर ते तुम्हाला आलं, तुम्ही येऊ नका करा. हा एवढा त्यांनी मोठा त्याग केलेला आहे महाराजांनी. आणि ह्या पद्धतीने ह्या 4 ओव्या आहेत. आणखीन 2-3 फक्त मी एक दृश्य, म्हणजे तुकोबारायांचं एक प्रमाण सांगतो ना, आपण सेवा समाप्त करू. महाराज असं काय म्हणतात बघा आता, अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. आपण सगळीकडे ब्रह्म बघू शकतो, आणि सर्व हे विठ्ठलाचीच रूपं आहेत. ही जर का भावना आपण केली तर आपण कोणाचा द्वेष, मत, मत्सर, निंदा हे करणारच नाही. किंवा तुम्ही माझे विठ्ठल स्वरूप आहात. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि पुढे काय आहे, ऐसे भाग्य काही लहाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. तुकोबाराय देवाला म्हणतात, मला कसं भाग्य मिळेल की मी सगळ्या ठिकाणी भगवंत बघू शकतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा, ध्यान, जप त्याची नाही, हे नाथ महाराजांनी म्हटले. ठीक आहे, आता एवढं विवेचन आपण थोडक्यात घेतलेलं आहे. आणि उद्या अर्जुन का नाही बघत कौरवांमध्ये. तर आता पुढचा विषय आहे. आता बघा, 47वा श्लोक उद्या आपण घ्यायचा आहे, 47. हां, आणि आता आपण तुर्त समाप्त करू. फक्त काय, ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, आणि ज्ञानेश्वरी घरोघरी जाऊ द्या ह्या रूपाने. कारण एकदम सोपं आहे, ज्यांना वेळ नाही तो ज्ञानेश्वरी उघडून आपला एपिसोड बघू शकतो. आणि सुरुवातीलाच आपण कितवा श्लोक आहे, कुठला अध्याय आहे, आणि कितव्या ओव्या आहेत हे आपण आज सांगतो आपण. त्याच्यामुळे आपण बघून ते आपण त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादिदेवा, महानंदा महानुभवा, चक्रंदरा विश्वंबरा,
सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारका दरिद्रशिती अगय सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवणी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा आता विश्वात्मके देवे येणे वायज्ञ कोचावे कोशोनी मद द्यावे पसायला नाही हे काळांची व्यंकटी सांडू दया सत्कर्मरती वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाऊ धर्म सूर्य पाहू तुझे वांछिल तुझे लावू प्राणिनाथ वर्षच सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी बुधा कला कल्पतरूचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रनिले अलांछना मार्तंड जे तापैन ते सर्वाय सदा सज्जन सोयरे उदू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होती लोकी भजती द्वारे पुरखी अखंडित आणि ग्रंथ विजये विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय व्हावे हे तमने श्री विश्वेश्वराहो आओ येल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा.